सैफ अली खान प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेकडून सुरू। आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे मिळालेत। मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती। सैफ हल्ला प्रकरणी अद्याप फिंगरप्रिंटचा अधिकृत अहवाल आला नाही। मुंबई पोलिसांची पत्रकार परिषदेत माहिती। सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशानच्या जबाबामध्ये 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख। सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख। तर पोलिसांनी फेटाळला SRA वादाचा अँगल। बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरुद्ध मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल। शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा। बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झिशानच्या जबाबामध्ये ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख। ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासामध्ये परबांचे हितसंबंध असल्याचा व्यक्त केला संशय। ज्ञानेश्वर नगरमध्ये झालेल्या सभेत आमदार म्हणून बोलवलं होतं, या व्यतिरिक्त माझा काहीही संबंध नाही। अनिल परब यांची प्रतिक्रिया। काही जण बिल्डर आणतात, आम्ही नाही। अनिल परब यांचं वक्तव्य। ज्ञानेश्वर नगर विकास प्रकल्प प्रकरणीच्या बैठकीनंतर बिल्डर पृथ्वी चव्हाणांनी बाबा सिद्दीकींना अपशब्द वापरले। झिशान सिद्दीकींच्या जबाबात उल्लेख। बैठकीसाठी ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनीच पृथ्वी चव्हाणांना आणल्याचाही जबाबात उल्लेख। झिशान सिद्दीकींच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव नाही। मोहित कंबोज यांची ABP माझाला प्रतिक्रिया। बाबा सिद्दीकी हे माझे अत्यंत चांगले मित्र, कंबोज यांची माहिती। झिशान सिद्दीकींच्या वक्तव्याची सरकारनं दखल घ्यावी, तर झिशान यांनी सरकारचा तपास योग्य दिशेनं होत नसल्याचं सांगितल्याचं अंबादास दानवेंचं वक्तव्य। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। ABP माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। बाप बसला इथे ऑडिओ क्लिपमध्ये कराडची हुशारकी। सायबर शाखेच्या अधिकारी निशिगंधा खोळे यांच्याशी संभाषण। वाल्मिक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपचा तपास करावा। फोनवरून बोलणाऱ्या महिला अधिकारी कोण याचा शोध घ्यावा, सुरेश धस यांची मागणी। पोलीस वाल्मिक कराडसमोर झुकत असल्याचं अनेकदा समोर। इथे तुमचा बॉस बसला आहे ही गुंडगिरीची भाषा। अंजली दमानी यांनी व्हायरल ऑडिओ क्लिपवर दिली प्रतिक्रिया। सर्वांचा बॉस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, दमानी यांची मागणी। संदीप क्षीरसागर यांना एवढी माहिती असेल तर त्यांचेच बीड प्रकरणाशी संबंध असावेत, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच उत्तर देतील, मुंडेंचं वक्तव्य। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक व्यवहार कसे एकत्रित आहेत या संदर्भात अजित पवारांना पुरावे दिले। अंजली दमानी यांची माहिती। अजित पवारांनी कारवाई केली नाही तर PIL दाखल करावी लागेल, दमानी यांचं वक्तव्य। खोट्या आरोपांवर तुमच्या लहान मुलाला मित्र काय म्हणतील याचा विचार करा। विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर धनंजय मुंडेंचं भावनिक वक्तव्य। काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणात येईल, भाजपच्या गटात बसेल, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही। संदीप क्षीरसागर यांच्या वक्तव्यानं खळबळ। धनंजय मुंडेंकडे पालकमंत्रीपद असताना कराड कारभार बघायचा, क्षीरसागर यांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडे यांचं कामकाज कराडच सांभाळत होता, दोघांच्या संयुक्त मालमत्ता। अंबादास दानवेंचा आरोप। कराड फरार होता तेव्हा याच मालमत्ता ट्रान्सफर केल्या, दानवेंचा आरोप। वाल्मिक कराडनं फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे परत न दिल्यास त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असलेली शेती ताब्यात घेणार, जनशक्ती शेतकरी संघटनेचा इशारा। जवळपास 145 शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून प्रत्येकी 8 लाख गोळा करण्यात आले होते। बीडमधील पोलिसांच्या बदल्या करा, सुरेश धस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। एका रस्त्याच्या कामासाठी 5-5 वेळा पैसे उकळलेत, तिथल्या पोलिसांची मटकेवाल्यांसोबत अर्धी पार्टनरशिप, धस यांचा आरोप। करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारे साडीतले पोलीस अधिकारी अजूनही पोलीस दलात, त्यांच्यावर कारवाई व्हावी, सुरेश धस यांची मागणी। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली जरांग यांची भेट। देशमुखांच्या आईच्या हस्ते जरांग यांनी 1 ग्लास पाणी घेतलं। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात, सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांची भावनिक साद। जरांगेंच्या तब्येतीकडे बघून दुःख होतं, वैभवीची प्रतिक्रिया। बारामती दौंड पुरंदरच्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळेंवर नाराजी। सुप्रिया सुळेंसाठी छातीचा कोट करून काम केलं पण कौतुक नाही, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली खतखत। कटुता दूर करण्यासाठी प्रयत्न करणार, शिवसैनिकांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आजच या संदर्भात संजय राऊतांशी चर्चा करणार असल्याची सुप्रिया सुळेंची
माझाला माहिती. मुख्यमंत्री फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत पुढील 2 दिवसात उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार. नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडेच राहावं यासाठी भाजप आग्रही, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांनी सर्व खात्यांचा कारभार स्वतःकडे ठेवलाय, त्यामुळे हे महायुतीचं सरकार नसून भाजपचं सरकार. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांची टीका. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये 25 फेब्रुवारीला. सुनावणी पुढे ढकलल्यामुळे महापालिका निवडणुकाही लांबणीवर. कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला आढावा. पुढील 30 वर्षांचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामं दर्जेदार पद्धतीने करावीत, अजितदादांच्या सूचना. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत खात्याच्या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार. 6 महिन्यात 2,14,000 बांगलादेशी रोहिंग्यांनी जन्म महाराष्ट्रामध्ये झाल्याचा अर्ज देऊन बोगस कागदपत्र मिळवली. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा दावा. तर सर्वाधिक रोहिंगे जालन्यातील भोकरदनमध्ये, सोमय्या यांची माहिती. वक्फ कायदा सुधारणेला विरोध करून ठाकरे गटानं त्यांच्या चेहऱ्यावरचा हिजाब स्वतःच्याच हातानं फाडलाय. ठाकरे गटाचा खरा चेहरा समोर आलाय. आशिष शेलारांकडून एक्स पोस्ट करत हल्लाबोल. पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुप्त चौकशी. गुप्तांच्या संपत्तीची खुली चौकशी करण्यासाठी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे मागितली होती परवानगी. अटल सेतू टोल फ्री करा, ठाकरे गटाची मागणी. महायुती सरकारनं गाजावाजा करत मुंबईतील एंट्री पॉइंट्स टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला. मात्र अटल सेतूवर 250 रुपये टोल कायम असल्यामुळे करण्यात आली मागणी. रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून नवीन शिलेदारांची नियुक्ती. उपजिल्हा प्रमुख पदी दत्तात्रय कदम तर महिला उपजिल्हा संघटक पदावर उल्का विश्वासराव यांची नियुक्ती. तालुका प्रमुख पदी शेखर घोसाळ यांची नियुक्ती. राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट आक्रमक. राजुल पटेल यांची शाखा ठाकरे गट ताब्यात घेणार. नवी मुंबईत काँग्रेस पक्षाला लागणार गळती. 4 ते 5 माजी नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश. नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची नियुक्ती केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी. पोलिसांनी एकमेकांना नावानंच बोलवावं, आडनाव घेऊ नये. बीड पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांचा अनोखा आदेश. जातीभेद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय. सिद्धिविनायक मंदिरामध्ये ड्रेस कोड. भारतीय परंपरेला साजेसे कपडे घालावेत, मंदिर न्यासाचा निर्णय. ड्रेस कोड संदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यासानं केलं अधिकृत पत्रक प्रसिद्ध. नवदाम्पत्याला त्याच्यासोबत आलेल्या 3 लोकांसह विठुरायाचं थेट दर्शन दिलं जाणार. मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय. पंढरपूर शहरातील नागरिकांनाही सकाळी 6 ते 7 आणि रात्री 10 ते 10:30 दरम्यान थेट दर्शन दिलं जाणार. तुळजाभवानी मंदिरामध्ये महिलांनी तुळजाभवानीचे चरण स्पर्श करण्यावरून 2 पुजारी मंडळात वाद. 2 पुजारी मंडळांपैकी एकाच मंडळाच्या महिलांना देवीचे चरण स्पर्श करण्यास परवानगी. पाईकर मंडळांच्या महिलांना चरण स्पर्श करण्यास भोपे मंडळाचा विरोध. आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं शिर्डीमध्ये 8 आणि 9 फेब्रुवारीला अधिवेशन. सहकाराला बळकटी मिळावी हा अधिवेशनामागचा हेतू. अमित शहांनाही अधिवेशनाचं निमंत्रण. राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा. त्याचबरोबर 60व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनही जाहीर. बॉलिवूड कलाकारांच्या सिंटा संघटनेच्या शिष्टमंडळानं घेतली कामगार मंत्र्यांची भेट. कलाकारांच्या पिळवणुकीवर कामगार मंत्री आकाश खुणकर यांच्यासोबत चर्चा. शिष्टमंडळामध्ये मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारा सिंग, नितीन चप्रू आणि उपासना सिंग. ठाण्यामध्ये 81 शाळा बेकायदा. ठाणे महापालिकेकडून यादी जाहीर. शाळा बंद केल्या नाही तर फौजदारी कारवाईचा इशारा. मराठी माध्यमाच्या 2, हिंदी माध्यमाच्या 2 आणि इंग्रजी माध्यमाच्या 77 शाळांचा समावेश. प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम थांबवलं. मंत्रिमंडळ बैठकीत संवर्धनाच्या कामासंदर्भात निर्णय घेणार. चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपरा. महाड एमआयडीसीतील अनधिकृत व्यावसायिकांच्या बांधकामावर हातोडा. सर्व टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त.
पुण्यामध्ये जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा। पुण्यामध्ये 31 जानेवारीला भारताविरुद्ध इंग्लंड सामना खेळवण्यात येणार असून योग्य ती खबरदारी घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। पुण्यामध्ये 111 गुलेनबॅरी सिंड्रोमचे रुग्ण, सर्वाधिक रुग्ण खडकवासला भागामध्ये। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। खडकवासला भागातील विहिरीतील पाणी शुद्धीकरणावर नाशिकच्या मालेगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। एसटी दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत असल्यामुळे ठाकरे गट आक्रमक। एसटीवर चढून दरवाढीचा नोंदवला निषेध। नाशिकच्या मनमाडमध्ये एसटी दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक। एसटी अडवत नोंदवला निषेध। भिवंडीत एसटी दरवाढ केल्यामुळे ठाकरे गटाची महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। दरवाढ रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी।